जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रो, पाठीमागच्या लेक्चरला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया हा कन्सेप्ट बघितला होता. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा थोडक्यात फॉर्म्युला कसा ध्यानात ठेवायचा, तर मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज mi, m फॉर मोमेंट, i फॉर इनर्शिया, डिनोटेड बाय i, मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर. हा थोडक्यात फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शियाचा. पण डिपेंडन्स ऑफ mi ही मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर अवलंबून असते, तर अगदी हे काही वेळेला एका मार्काला प्रश्न येऊ शकतो बघा, किंवा 2 मार्काला येऊ शकतो. स्टेट ऑन व्हिच फॅक्टर्स मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स. आता या फॉर्म्युलाकडे बघितलं, हा फॉर्म्युला असा का लिहिला मी, तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे तुम्ही म्हणणार समेशन mi ri स्क्वेअर आहे, बरोबर आहे. पण सगळे मासेस mr स्क्वेअर म्हणजे प्रत्येक मास m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर डॉट डॉट प्लस mn rn स्क्वेअर, याचं थोडक्यात कसं लिहायचं, मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर. याचं SI युनिट आपण काय शिकलो, याचं किलोग्रॅम, मास किलोग्रॅम, डिस्टन्स मीटर, मीटरचा स्क्वेअर, म्हणजे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर वरून आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा एक फॉर्म्युला तयार केला. थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी I = मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर. आता डिपेंडन्स ऑफ mi चा डिपेंडन्स कुठल्या फॅक्टरवर अवलंबून आहे, तर या फॉर्म्युलामध्ये कळतं इट डिपेंड्स ऑन मास. पहिला पॉइंट, mi डिपेंड्स ऑन shape and size, that is mass, shape and size of the body. किंवा थोडक्यात असं लिहिलं तरी चालतंय, mi depends on mass of the body and shape of the body. आता दुसरं काय आहे, डिस्टन्स. फॉर्म्युला डिस्टन्सचा स्क्वेअर कशी दिली होती बघा, दिस इज ॲक्सिस ऑफ रोटेशन, पॉइंट थ्रू व्हिच ॲक्सिस ऑफ रोटेशन पासेस. आता आणि इथं मासेस असायचे बघा, ही m1 समजा डिस्टन्स r1, हा m2 डिस्टन्स r2. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस, समजा याचा पार्टिकल एक, त्याचा मास m1 ह्या रिजिड बॉडीचा, तर किती अंतरावर आहे, r1 अंतरावर आहे. m2 किती अंतरावर आहे, r2 अंतरावर आहे. मग mi कुणावर अवलंबून आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस. मासेस कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट झाले या बॉडीचं, अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे दुसरा पॉइंट काय, पहिला पॉइंट बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन मास, शेप अँड साइज ऑफ द बॉडी. दुसरं, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. दिस इज ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि तिसरा एक पॉइंट आहे, आपल्या पुस्तकात 2च पॉइंट दिले, पण तिसरा एक ध्यानात ठेवा, आपल्याला एक्स्ट्रा नॉलेज पाहिजे एंट्रन्स एक्झामिनेशनच्या दृष्टीने, याच्यावर एक निष्कर्ष काढता येतो. ध्यानात ठेवा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज कॉन्स्टंट, बट इफ ॲक्सिस ऑफ रोटेशन चेंजेस मोमेंट ऑफ इनर्शिया आल्सो चेंजेस. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ही ॲक्सिसचं ओरिएंटेशन कसं आहे, म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन बदलला, वेगवेगळ्या ॲक्सिस ऑफ रोटेशन घेऊन mi आपण काढू शकतो. म्हणजे तिसरा पॉइंट आहे, mi डिपेंड्स ऑन, व्हॉट इज mi, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन ओरिएंटेशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता ओरिएंटेशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय, समजा एक रिंग आहे, रिंग तुम्हाला खेळण्याची माहित असेल, किंवा तुमच्या घरी आईच्या हातात बांगडी असतात बघा, ती बांगडी रिंग म्हणून कन्सिडर करतो आपण. मग ती बांगडी वेगवेगळ्या प्रकारे आपण खेळू शकतो. अशी बांगडी जर अशी असते सर्कल मध्ये अशी, समजा ती आपण अशी रोटेट करू शकतो, अशी रोटेट करू शकतो, किंवा कशी रोटेट करू शकतो, अशी रोटेट करू शकतो.
म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन बदलतो ना, मग एमआय बदलतो. म्हणजे एमआय डिपेंड्स ऑन ओरिएंटेशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन काय वेळेला समजा ही रिंग आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन असा असला तर रिंग कशी फिरणार, अशी फिरणार. आणि ऍक्सिस हीच रिंग आहे समजा आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन ही रिंग आहे समजा, ऍक्सिस ऑफ रोटेशन असा असला तर ही रिंग कशी फिरणार, अशी फिरणार. दिस रोटेट इन दिस वे रोटेट आणि इथं इन दिस वे रोटेट. मग आता या पद्धतीने हा 2 किंवा 1 मार्काचा प्रश्न ऑन व्हिच फॅक्टर एमआय डिपेंड्स. एका मार्काला आलं तर 2 पॉइंट द्यायचे, 2 मार्काला आलं तर 3 पॉइंट द्यायचे. काय, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन मास, सेप अँड साइज ऑफ द बॉडी. दुसरं, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि तिसरा पॉइंट, एमआय डिपेंड्स ऑन ओरिएंटेशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओरिएंटेशन म्हणजे काय, ही रिंग काढली परत बघा, हा ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट एमआय वेगळी असते, त्यावेळेला रिंग अशी रोटेट होणार, अशी रोटेट. आणि जर हीच रिंग असेल, ऍक्सिस ऑफ रोटेशन मी बदलला असा घेतला तर रिंग कशी रोटेट होणार, अशी रोटेट. आता हा पॉइंट झाल्यानंतर आपल्याला काही रिजिड बॉडींच्या एमआय ची डेरिव्हेशन्स बघायचे. आता नवीन सिलेबसनुसार आपल्याला एक डेरिव्हेशन बघायचं आहे, ते कुठलं आहे बघा, एमआय ऑफ रिंग अबाउट एन ऍक्सिस, ऍक्सिसचं वर्णन करायचं, ऍक्सिस ऑफ रोटेशन passing through center, passing through center and perpendicular to its plane. What is its is used for which purpose? Its is used for which purpose? For ring. Now MI of ring about an axis of rotation passing through center and perpendicular to its plane. याला दुसरं नाव आहे ट्रान्सवर्स ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. ट्रान्सवर्स ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. आणि इथे एक अत्यंत महत्त्वाचा शब्द सांगतो तुम्हाला, सीईटी जेई ला असा शब्द असतो, रिंग शब्द नसतो, असू शकतो पण काही वेळेला काय देतात, हुक, एच डबल हुक. आणि परत त्यावेळेला प्रश्न पडतो, अरे हुक म्हणजे काय, आपण शिकलोय का नाही, असा प्रश्न पडतो. अरे हुक म्हणजे रिंग, म्हणजे रिंगचा अल्टरनेटिव्ह वर्ड कुठला, हुक. कारण हा शब्द जर आला आणि हा शब्द नसला एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये तर तुम्हाला काय वाटणार, हुक कुठली बॉडी आहे, आपण शिकलोय रिंग, अरे रिंग म्हणजेच हुक. एमआय ऑफ रिंग दॅट इज हुक अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंटर and perpendicular to its plane. We have to derive this derivation how, see, suppose this is the ring, I have taken this ring. Now this is center of ring, R is the radius of ring. Axis of rotation काय म्हणतोय, passing through center and perpendicular its plane. आणि आता MI of ring काढायची आहे आपल्याला. मग सुरुवात कशी करायची, consider a ring, thin ring, that is hoop. Let M is equal to mass of the ring, R is equal to radius of the ring. Now consider small element. समजा इथं ह्या रिंगचे, हा रिंगचा भाग इथं हो, रिंग मीन्स हा मधला भाग कसा असणार, हॉलो. हा जो कडेचा पार्ट आहे, इथं एक एलिमेंट आहे समजा, त्याचं मास dm आहे. समजा इथं एक एलिमेंट
denoted by di. Now di moment of inertia I म्हणजे काय शोधूया आपण बघा I is equal to mass into distance square. आता एक मास घेतले मी dm तिथलं सुद्धा मास घेऊ शकतो आपण कुठल्याही मासचं डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन काय ना कॅपिटल हे मास घेतलं समजा dm असे अनेक मास असणार आहे तुम्ही एवढ्याचा विचार घेतला एवढ्याचा पण विचार करू शकतो मग आता एवढ्याचा विचार करूया di is equal to मास किती dm आणि डिस्टन्स किती डिस्टन्स वर आहे फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून r डिस्टन्स वर डिस्टन्स स्क्वेअर r स्क्वेअर आता ही mi आहे त्या dm मासची this ring is made up of number of dm masses therefore total mi of this ring is calculated by integrating this di is equal to integration r square dm मागं पुढे देऊ शकतो dm r square dm r square is constant taken outside the integration dm and integration di is I you know that integration dx you are familiar with x in 11th standard in mathematics मध्ये तुम्हाला इंटिग्रेशन dx is equal to x 11 शिकलेला आहे तुम्ही मग इथं इंटिग्रेशन di काय ही डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन अपोजिट प्रोसेस आहे ते कॅन्सल्स टू इच अदर आणि मग काय उरलं फक्त x तसे इंटिग्रेशन di r स्क्वेअर कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला आणि इंटिग्रेशन dm काय m that is r square m I and therefore I is equal to we can written as a m r square. This is a expression for mi of ring about an axis of rotation passing through center and perpendicular to its plane. In short axis of rotation चं वर्णन शॉर्ट मध्ये कसं लिहायचं transverse axis of rotation passing through center of mass हे डेरिव्हेशन झालं रिंगचं आता दुसरं एक डेरिव्हेशन आपल्याला करायचं आहे ते डेरिव्हेशन कसं आहे बघा डेरिव्हेशन आहे mi of disk about an axis of rotation passing through center okay circle center and perpendicular to its plane आता हे डेरिव्हेशन आपण कसं करायचं आहे हे आपण पाहूया आता पाठीमागच्या वेळेला आपण रिंग बघितली आता डिस्क मी कसं काढतोय बघा डिस्क This is disk या ठिकाणी असं शेडेड करायचं that is disk आणि हे फक्त शेडिंग नाही केलं तर काय सांगायचं रिंग आता सेंटर ऑफ डिस्क axis of rotation about which disk rotates this is suppose r radius of disk आता mi of disk काढण्यासाठी mi of ring चा आपण वापर करायचा आहे आता डिस्क म्हणजे युनिफॉर्म डिस्क आहे याचा अर्थ त्याचा मास युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे त्याचा अर्थ हा पोर्शन हॉलो नाही हा पोर्शन हॉलो आहे का रिंग मध्ये हा पोर्शन हॉलो होता आता हा भरीव भाग आहे सगळा डिस्क म्हणजे आता तुमच्या प्रकारची बशी तुम्हाला माहिती ही बशी ही डिस्क म्हणून कन्सिडर करायची आता मग ही जी डिस्क आहे ही अनेक रिंग पासून बनल्या असा विचार करायचा की पहिली रिंग इथं की ज्याची रेडियस 0 आणि शेवटची रिंग म्हणजे ज्याची रेडियस r म्हणजे ही डिस्क
डिस्क अनेक रिंग पासून बनलेली आहे असं समजा, त्यातली एक रिंग कन्सिडर करा की ज्या रिंगचा रेडियस स्मॉल हा समजा आणि ही विड्थ जी आहे ही काय समजायची, डी आर. म्हणजे अशा अनेक रिंग आहे की ज्या रिंगची पहिल्या रिंग समजा या ठिकाणी असली की रेडियस 0, परत व्हॅल्यू वाढत जाणार, म्हणजे 0 पासून कॅपिटल आर पर्यंत अशा अनेक रिंग विचारात घेतल्या तर ती डिस्क तयार होते. आणि त्यातली एक रिंग आता विचारात घ्यायची पहिल्यांदा आपल्याला डेरिव्हेशन साठी की ज्याची रेडियस आर आहे आणि त्याची विड्थ डी आर आहे. मग आता आपल्याला सुरुवात कशी करायची, कन्सिडर डिस्क रोटेटिंग. क्वेश्चन मध्ये असतं बघा, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर, हा एक भाग असतो इथं पुढे आहे असं लिहिलेलं असतं. मग त्यातलंच सुरुवात कशी करायची आन्सर मध्ये, कन्सिडर अ डिस्क rotating about an axis of rotation passing through center and perpendicular to its plane. आता आपल्याला ह्या डिस्कची एमआय काढायची, तर त्यासाठी पहिल्यांदा बघा, लेट कॅपिटल एम इज इक्वल टू मास ऑफ डिस्क, कॅपिटल आर इज इक्वल टू रेडियस ऑफ डिस्क. परत कन्सिडर वन सच रिंग. Disk is made up of number of small rings. Consider one ring having radius small r. R is equal to radius of ring under consideration. dr, that is width of the ring under consideration. मग जनरल फॉर्म्युला आपल्याला एवढ्याच रिंगचा जर एमआय घ्यायचा असेल तर तो स्मॉल रिंग कन्सिडर केल्या, एमआय स्मॉल एमआय, डीआय मास किती, त्या रिंगचा मास आपण काय कन्सिडर करूया, डीएम. आणि डीएम इथं येतो मास ऑफ स्मॉल रिंग अंडर कन्सिडरेशन. मग डीआय इज इक्वल टू, आता आपण चाललंय डेरिव्हेशन एमआय ऑफ डिस्कचं, आणि मी आता काय म्हणायला लागलोय, एमआय ऑफ स्मॉल रिंग अंडर कन्सिडरेशन. असं का करतोय, तर ही डिस्क ही अनेक रिंग पासून बनली असं समजायचं आहे, आणि एका रिंगचा एमआय आता मी लिहितोय डीआय इज इक्वल टू मास डीएम डिस्टन्स आर. ही एका रिंगचा एमआय झाला. अशा अनेक रिंग आहेत की ज्यांची रेडियस 0 ने स्टार्ट होत्या, स्मॉल आर होत्या, हळूहळू वाढत लास्टला शेवटची रिंग होईल ती रेडियस काय, कॅपिटल आर. मग डीएम आर स्क्वेअर. आता एमआय ऑफ डिस्क म्हणजे अशा अनेक रिंग च्या एमआय ची ऍडिशन करायची, म्हणजे याचं काय, याचं इंटिग्रेशन डीएम आर स्क्वेअर. आता ही काय झाली, इंटिग्रेशन डीआय मीन्स आय. आता इंटिग्रेशन डीएम आर स्क्वेअर. आता याची डेरिव्हेशन की लक्षात घ्या, कशी ध्यानात ठेवायची, याचं उत्तर येणार आहे आय. एमआय ऑफ डिस्क इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2 उत्तर येणार आहे. काय सोडवलं ही, तर इंटिग्रेशन डीआय इज इक्वल टू इंटिग्रेशन डीएम आर स्क्वेअर रनिंग फ्रॉम 0 टू आर. इथं 0 का लिहिलं, पहिली रिंग एकदम इथं याची रेडियस 0. परत हळूहळू रेडियस वेगवेगळ्या रिंग असतात, रेडियस वाढत जाणार, अशी कुठेपर्यंत जाणार, शेवटची रिंग कॅपिटल आर, म्हणजे रनिंग फ्रॉम 0 टू आर. मला उत्तर काय पाहिजे, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. आता इंटिग्रेशन डीआय म्हणजे आय, एलएचएस ऍडजस्टला दिली आहे. आता आरएचएस कशी ऍडजस्ट करायची, तर उत्तरात बघा कॅपिटल एम आय, पण इथं डीएम आहे. पण इथं आर स्क्वेअर इंटिग्रेशन, आर स्क्वेअर आणि डीएम, आर स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डीएम म्हणू शकत नाही आपण, आर स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डीआर आहे. कारण उदाहरणार्थ बघा एक्स स्क्वेअर प्लस 2 असलं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय असतं, डीएक्स. इथं जो व्हेरिएबल असतो तोच असतो. इथं काय झालं बघा,
चेंज करायचं म्हणजे डीएम रिप्लेस करायचं. मग डीएम रिप्लेस करण्यासाठी आता आपल्याला काय करायला लागेल बघा, डीएम आर स्क्वेअर. आता इथं मध्येच दिलं तर चालतं किंवा इथं सिन्स लिहून इकडे वापरलं तरी चालतं. बघा सिन्स इथं मध्ये सिन्स लिहिलं तर चालतं. डीएम आता क्वेश्चन मार्क आहे, डीएम मला काढायचं आहे. मग डीएम कसा काढू शकतो आपण, तर डीएम काढण्यासाठी आता एक नोटेशन वापरणार आहे मी. काय बघा, डीएम आपल्याला क्वेश्चन मार्क होत आहे असं लिहायचं नाही पाहिजे डीएम इक्वल टू क्वेश्चन मार्क, पण शिकवताना सांगतो डीएम क्वेश्चन मार्क, डीएम रिप्लेस करायचं म्हणजे इथे काय लिहायला लागणार बघा, सिन्स सिग्मा इक्वल टू सरफेस डेन्सिटी. सरफेस डेन्सिटी काय बघा, सिग्मा इक्वल टू मास अपॉन एरिया. आता मास काय आहे सिग्मा, डीएम अपॉन एरिया. आता हा जो एरिया आहे हा एरिया इथं काय घ्यायचा आहे, अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. बघा एरिया काय वापरणार इथं, एरिया आपल्याला याचा काढायचा आहे, सर्कलचा एरिया काय असते, पण ही रिंग आहे की ज्याची विड्थ डी आहे त्याचा एरिया कसा काढतात बघा, इथं येतो सिन्स ए इक्वल टू कसा येतात बघा, स्मॉल एरिया डीए किंवा ए म्हटलं तरी चालेल, ए इक्वल टू सर्कम्फरन्स 2 पाय आर इनटू विड्थ डी आर. मग हा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. ए इक्वल टू पाय आर स्क्वेअर घेता येत नाही, ते सर्कलला चालतं, पण ही रिंग आहे की ज्याची विड्थ डी आर आहे, रेडियस आर आहे, एरिया काय सर्कम्फरन्स इनटू विड्थ. मग आता बघा डीएम म्हणजे काय येणार, एरिया काय येणार 2 पाय आर डी आर. यावरून डीएम ची व्हॅल्यू काय आली बघा रे, सिग्मा 2 पाय आर इनटू डी आर. आता ही डीएम ची व्हॅल्यू आपण इथे पुट अप करायची. समजा याला इक्वेशन मी 1 म्हणलो, जे कामाचे इक्वेशन आहे त्यालाच नाव द्यायचं, बिन कामाच्या इक्वेशनला नाव द्यायचं नाही. याला इक्वेशन 2 यूज 2 in 1. मग काय बघा, r इक्वल टू इंटिग्रेशन हे r स्क्वेअर पहिल्यांदा लिहितो आणि dm ची किंमत बघा सिग्मा 2 पाय r dr. आता बघा हे dm रिप्लेस झालं आणि r स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dr घ्यायचा आहे आपल्याला. इथं dr आला, x असलं तर विथ रिस्पेक्ट टू dx घेतो, r असलं तर विथ रिस्पेक्ट टू काय घेतलं पाहिजे dr. मग आता पुढे कसं सोडवायचं बघा, I इक्वल टू या ठिकाणी 2 सिग्मा पाय कॉन्स्टंट बाहेर काढलं, 2 सिग्मा पाय इंटिग्रेशन 2 सिग्मा पाय r स्क्वेअर इनटू r क्यूब with respect to dr, and this is easy to understand. 2 सिग्मा पाय हे 6 आहे, सिग्मा आहे, पाय r क्यूबचं इंटिग्रेशन काय तुम्ही झालं काय करायचं, तुम्हाला इंटिग्रेशन x रेज टू n with respect to dx is x रेज टू n plus 1 divided by n plus 1. इथे x ऐवजी काय r आहे, n ऐवजी काय 3 आहे. मग उत्तर काय आलं, x रेज टू n असलं with respect to dx तर x आहे असेल याचं आणि पॉवर 1 ने वाढवायची n plus 1 आणि जे पॉवरला लिहिलं x च्या ते खाली डिनॉमिनेटरला लिहायचं. मग इथे काय लागणार x ऐवजी r 3 plus 1 3 plus 1 असं लिहायचं आहे, 3 plus 1 डायरेक्ट 4 लिहायचं डिवाइडेड बाय 4 आणि नंतर r क्यूब विथ रिस्पेक्ट टू dr इंटिग्रेशन घेतलंय, परत dr लिहायचं का नाही, कारण हे विथ रिस्पेक्ट टू dr. मग आता या ठिकाणी उत्तर काय आले बघा आपलं, I इक्वल टू mr स्क्वेअर बाय 2. इथं परत सिग्मा आलं, सिन्स सिग्मा इक्वल टू, आता सिग्मा कुणाचा घेतोय मी इथं सिग्मा, आता सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ डिस्क. मग आता डिस्क काय येणार, हा कुणाचा घेतला सिग्मा इक्वल टू, आता सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ डिस्क घ्यायचं. काय फॉर्म्युला, मास पर युनिट एरिया, मास
कॅपिटल एम हे डिस्क आहे अपॉन एरिया. आता डिस्क घेतलेली आहे मी. मग डिस्क म्हणजे काय येणार एरिया पाय आर स्क्वेअर. मग आता या ठिकाणी 2 सिग्मा म्हणजे m बाय पाय आर स्क्वेअर इनटू हे पाय ए आर रेज टू 4 बाय 4 बे दुनी 4 पायला पाय कॅन्सल. आणि आता इथं जे आहे आता लक्ष द्या इकडं अत्यंत महत्त्वाचं आहे इथं. आता इथं r स्क्वेअर आहे आपण इंटिग्रेशनची लिमिट घ्यायची आहे 0 टू r इंटिग्रेशनची लिमिट इथं 0 टू r हे दिलं पाहिजे बघा. आणि मग काय येणार उत्तर याचं 0 टू r. आणि मग r म्हणजे कॅपिटल R यूज करायचं. आणि इथं जर 0 असलं तर याचा वापर करायचा नाही कारण उत्तर -0 आहे परत. इथं जर 0 असेल तर सगळ्यात सोपी पद्धत ह्या स्मॉल r च्या ठिकाणी काय यायचं कॅपिटल R. काय येणार मग इथं r रेज टू 4. इथं काय आलं पाय r स्क्वेअर. या r स्क्वेअरला यातलं r स्क्वेअर गेलं म्हणजे इथं 2 r स्क्वेअर म्हणजे 2 राहिले इथं. म्हणजे उत्तर काय आलं बघा m r स्क्वेअर बाय. तर हा पॉइंट लक्षात ठेवा. हा इंट्रोड्यूस करायचा आहे 0 टू r. हे सोडवल्यानंतर ब्रॅकेट टाकायचा 0 टू r लिहायचं. आणि हे 0 इथं असेल तर फक्त सोपी पद्धत हे r इथल्या काय असेल त्याला रिप्लेस करायचं. आणि परत मात्र हा ब्रॅकेट लिहायचा नाही हे 0 लिहायचं नाही हे r कडे लिहायचं नाही. मग या ठिकाणी कॅन्सल होऊन सिग्मा इक्वल टू m बाय पाय स्क्वेअर वापरलं आणि उत्तर काय आलं i इक्वल टू m r स्क्वेअर बाय. म्हणजे थोडक्यात mi of ring about an axis passing through center and perpendicular to plane of the ring काय आलं होतं mass into radius square. पण mi of disk and axis of rotation तसाच passing through center perpendicular to its plane. त्यावेळी उत्तर काय आलं i equal to m r square by 2. अशा पद्धतीने आता समजा हा ऍक्सिस ऑफ रोटेशन असा आहे. मी जर बदलला ही आता ही डिस्क इथं अशी फिरते आणि ही जर ऍक्सिस ऑफ रोटेशन असा केला ही डिस्क अशी फिरवली इकडे तर ती डायमीटर 4 होणार. त्याचं उत्तर वेगळं आहे ते आपल्याला नंतर बघायचं आहे. फक्त आता ध्यानात ठेवा i m r स्क्वेअर बाय 2. आणि या r चं कॅपिटल R का केलं कारण हे 0 टू r आहे. 0 टू r इथं 0 असलं की हे r ह्या r ऐवजी लिहायचं पुढे काय सुद्धा लिहायचं नाही कारण ह्या 0 चा निग्लेक्टिंग याचा विषय काय सुद्धा घ्यायचा नाही. काय घ्यायचं नाही याचा काही विचार सुद्धा करायचा नाही. तुम्हाला ते झालेलं आहे मॅथमॅटिक्स मध्ये इंटिग्रेशन मध्ये. इथं 0 लिमिट लोअर लिमिट असेल तर त्याचा वापर करायची गरज नसते. आणि मग उत्तर काय आलं i m r स्क्वेअर बाय 2. आज आपण इथंच थांबू. पुढच्या वेळेला आपण याचा पुढचा पार्ट घेणार आहोत. तुम्ही अभ्यास करत राहायचा आहे. कमेंट करायचे तुम्ही काय तुम्हाला शंका असतील तर त्या विचारायच्या आहेत. सबस्क्राइब करायचं आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित आणि वेळेवर पोहोचेल. थँक्यू.